मनाला उन्नतीकडे घेऊन जाणारी, मनाला प्रगतीकडे घेऊन जाणारी, मनाला विजयाकडे घेऊन जाणारी अवस्था, मनाची उन्मनी अवस्था. अतिशय महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे. नीट लक्षात घ्या, तुमच्याजवळ ध्येयपूर्तीसाठी विजन असणं, मिशन असणं महत्त्वाचं आहे. ती दूरदृष्टी तुम्हाला तटस्थ बनवते आणि तुमचं मिशन, ज्याच्यावर तुम्ही कायम चालू इच्छिता, काहीही करायला तयार असता, ते तुमचं झपाटलेपण तुम्हाला ध्येयपूर्ती करण्यासाठी प्रवृत्त करत राहतं. मित्रांनो, ज्यावेळी तुमच्याजवळ व्हिजन आणि मिशन दोन्ही गोष्टी असतात, तुमच्याजवळ झपाटलेपण असतं, तटस्थता असते, अर्थात साक्षीभाव असतो, तेव्हा अनुकूलता असो किंवा प्रतिकूलता असो, यश असो किंवा अपयश असो, कोणाचा पाठिंबा असो किंवा कोणाचा विरोध असो, विवंचना असो किंवा अनुकूलता असो, तुम्ही मार्गस्थ होता विजयाकडे. कारण तुमच्या अंतरंगामध्ये एकच धावा सुरू असतो, विजय, जय विजय. विजयाचा अर्थ काय? तात्पुरती अडचण सहन करेन पण पूर्णत्वाला जाईन, विजय. तात्पुरता जाच सहन करेन पण शेवटालाच पोहोचेन, विजय. यश आणि अपयश काय? सध्या जे काही करतो आहे त्याच्यामध्ये सफल होणे हा यश आहे, आणि सध्या जे काही करतोय त्याच्यामध्ये असफल होणं हे अपयश आहे. पण यश आणि अपयश दोघांना पचवून शेवटाला जाईन हा विजय आहे. यश अपयशांच्या पलीकडे विजय आहे. थोडं नीट लक्षात घ्या. एखादा खेळाडू काल मैदानात उतरला आणि काल तो सफल झाला. काल तो सफल झाला, त्यामुळे त्याचं ते काल यश होतं. आज त्याच संघाबरोबर हा खेळाडू खेळतोय, पण आज तो असफल झाला. काल त्याने क्रिकेट खेळत असताना सेंचुरी मारली होती, 100 रन काढले होते, काल त्याचा तो जय होता. काल त्याचं ते यश होतं. आज नेमका तो शून्यावर आऊट झाला, असफल राहिला, आज अपयशी झाला. पण कालच्या यशाने हुरळून न जाता, आजच्या अपयशाने खचून न जाता, शेवट गोड व्हावा म्हणून त्या संपूर्ण शृंखलेमध्ये स्वतःला शांतपणे इन्व्हॉल्व करून समर्पण बुद्धीने शेवटापर्यंत जर नेलं तर तो विजयी ठरला. संघ कुठला तरी जिंकणारच आहे. संघ तुमचा असो किंवा इतरांचा असो, यश अपयश येणारच आहे. कधी तुम्ही पुढे असाल, कधी लोक पुढे असतील, असणारच आहे. तुमची ज्यांच्याबरोबर प्रतिस्पर्धा आहे तिथे यश अपयश ठेवलेलं आहे, पण विजय कोणाचा? जो स्पर्धेतून बाहेर पडायला तयार नाही त्याचा. उभं आयुष्य जो शेवटाला लक्षात घेऊन शांतपणे प्रवास करू इच्छितो त्याला म्हणतात प्रगती. तुमची गती कधीच कमी पडता कामा नये. यश आलं तरीही आणि अपयश आलं तरीही, त्याला म्हणतात प्रगती. एखादा विद्यार्थी 90% मिळवतो म्हणून त्याची प्रगती चांगली नाही. 90% मिळवून तो जर अहंकाराने भरल्या गेला, गर्विष्ठ झाला, तर पुढच्या वर्षी तो 90वरून सरळ 40वर सुद्धा येऊ शकतो. आणि तुम्ही पाहिलं आहे, तुमच्या आसपासच्या विद्यार्थ्यांना पाहिलं आहे, तुमच्याच जीवनात पाहिलं आहे, तुमच्याच मुलाबाळांमध्ये पाहिलं आहे, तुमच्या
यशाकडे जाणाऱ्या किंवा अति चांगले गुण मिळवणाऱ्या मुलांमध्ये देखील कधी कधी अपयशाचा खूप मोठा शिक्का बसलेला तुम्ही पाहिलाय. थोडं नीट लक्षात घ्या. प्रगती काय आहे? यश ज्यामुळे हुरळून जाता कामा नये, अपयश ज्यामुळे विचलित होता कामा नये, दोघांना पचवून शेवटपर्यंत आपली वाटचाल करत राहणं, शांतपणे करत राहणं, विजयाकडे जाणं आहे. तुम्ही विजयी व्हा, विजयी भव. हा सगळ्यात मोठा आशीर्वाद मानला जातो. यशस्वी भवपेक्षाही मोठा विजयी भव. यशस्वी भव म्हणजे काय? तू वर्तमानात सध्या आत्ता जे काही काम हाती घेतलंय त्या कामात तुला यश मिळो. पण विजयी भव म्हणजे तू सध्या जे काम करतोयस त्यामध्ये जरी अडचण आली, जरी अपयश आलं, तरीसुद्धा तू गांगरून जाता कामा नये. शेवटपर्यंत तू तुझी गती कमी करता कामा नये. तुझी प्रगती अखंड राहो. विजयी भव. मित्रांनो, ज्यावेळी तुमच्या अंतरंगात म्हणजे तुमच्या मनात सातत्याने विजयाचे विचार प्रबळ सत्ता तयार करतात किंवा प्राबल्याने तशा प्रकारचा पगडा तुमच्यावर निर्माण करतात, तेव्हा विजयांच्या विचारामुळे तुम्ही उन्मनी अवस्थेत प्रवेश करता. उन्मनी अवस्था काय? उन्मनी अवस्था म्हणजे मनाच्या उन्नतीची, मनाच्या प्रगतीची कास. प्रत्येक वेळी माझ्या बोलण्यावर टाळ्या वाजल्याच पाहिजे का? प्रत्येक वेळी मी बोलल्यानंतर कोणीतरी मला सांगितलंच पाहिजे का, खूप छान बोललात? प्रत्येक वेळी मी बोलल्यानंतर सगळ्यांनी त्याची वाहवा केलीच पाहिजे का? सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचं अनुसरण झालंच पाहिजे का? नाही. कधी होईल, कधी होणार नाही. पण हे सगळं चालू असताना मी माझं बोलणं अखंड चालू ठेवेन, ही माझी प्रगती. ॲग्रीड ऑर नॉट? असं प्रत्येक क्षेत्रात लागू आहे मित्रांनो. खेळाचं क्षेत्र असो, कलेचं क्षेत्र असो, संशोधनाचं क्षेत्र असो, कोणतंही क्षेत्र असो, तुम्हाला तुमच्या क्षेत्राचं रक्षण करता यायला हवं. क्षेत्ररक्षण करणारा क्षत्रिय आणि क्षत्रियाची प्रगती. कारण तो त्याच्या क्षेत्राचं रक्षण करतोय आणि तीच त्याची प्रगती, तीच त्याची उन्नती, तिची उन्नतीची अवस्था उन्मनी अवस्था. मनामध्ये उन्नतीची कास धरणं उन्मनी अवस्था. आश्चर्य बघा, ज्यावेळी तुम्ही फक्त विजयी भव, विजयी भव, विजयी भव हा मंत्र सुरू ठेवता, विजयाकडे वाटचाल करण्याचे विचार करता, फक्त तुमच्या अंतरंगामध्ये एकच विचार सुरू असतो, प्रगती, 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 उन्नती, उन्नती, उन्नती. यश अपयश नाही बरं. कारण यश अपयश छाप्या काट्यासारखं आहे. कधी नाणं भिरकावलं म्हणजे छापा पडेल, कधी काटा पडेल. चितपट होतच राहणार आहे. त्यात काय विशेष आहे? त्या नाण्याच्या आहेतच दोन बाजू. यश आणि अपयश नाण्याच्या दोन बाजू आहे. पण विजयाला दुसरी बाजू कोणती? अविजय नाव ऐकले कधी? विजय शेवटाला जाणं, पूर्णत्वाला जाणं, परिपूर्णत्वाला जाणं, विजय. एकतर तुम्ही पूर्णत्वाला जाल किंवा जाणारच नाही. दुर्दैवाने
मृत्यूसमयी 98 ते 99% लोक अनकॉन्शियस होऊन जातात. त्यांच्या मृत्यूचा ते सामना करू शकत नाही, कारण त्यांनी जीवनाला पूर्णत्वाला नेलेलंच नसतं. पण ज्यांनी स्वतःच्या जीवनाला पूर्णत्वापर्यंत पोचवलेलं असतं त्यांना या जीवनाचा शेवटसुद्धा आनंदाने करावासा वाटतो. त्यांचं जीवन एक उत्सव असतं आणि मृत्यू एक महाउत्सव बनून जातो. म्हणून काहीच लोक समाधीस्थ होत असतात, समाधीपर्यंत पोचत असतात. ती त्यांच्या मनाची उच्चतम अवस्था असते. मित्रांनो, तुमच्या उन्नतीशिवाय, तुमच्या शेवट गोड झाल्याशिवाय तुम्हाला समाधीपर्यंत पोचता येणार नाही. तुमचा सो कॉल्ड मृत्यूच होणार आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या पूर्णत्वाचा ध्यास घ्यायला हवा, त्याच्यावर विचार करायला हवा. यश आणि अपयशामध्ये पडू नका. काल मला एका ताईंनी फोन केला, माझ्या अगदी जवळच्या व्यक्तींनी माझा नंबर ब्लॉक करून टाकला आहे. म्हटलं करू द्या ना, काय फरक पडतोय? तुम्ही स्वतःशी निगडीत जीवन का जगत नाही? तुम्हाला 4 वेळा कोणी फोन करतं म्हणून तुम्ही मोठं होता का? तुमचा फोन गेला, पहिल्याच रिंगमध्ये कोणी उचललं म्हणून तुम्ही मोठे होता का? तुमचा नंबर कोणी ब्लॉक करून टाकला म्हणून तुम्ही छोटे होता का? अशा छोट्या मोठ्या गोष्टींनी जर तुम्ही स्वतःला पोखरून काढलं असेल तर तुमच्या मनाला वाळवी लागलेली आहे. लक्षात घ्या. आणि ज्यांच्या कुणाच्या मनामध्ये अशा प्रकारचे दुर्बल विचार येत राहतात, नकारात्मक विचार येत राहतात, आत्महत्या करण्याचे विचार येतात, मला आश्चर्य वाटतं कोणी तुमचा नंबर ब्लॉक केला म्हणून तुम्हाला आत्महत्येचे विचार यावेत. पण हे सत्य आहे. आणि असं का होतंय? लोकांचा विचार, परिस्थितीचा विचार. तुम्ही सुषुप्त अवस्थेत चाललात, इतक्या मागे चाललायत. मला जेव्हा त्यांनी हे सांगितलं, त्यांना म्हटलं तुम्ही मला हे सांगू नका. म्हणे ऐकून घ्या. म्हटलं तुम्ही या अगोदर 50 लोकांना हेच ऐकवलं असेल आणि 51व्या व्यक्तीलाही हेच ऐकवत असाल, तर मग मला तुम्ही त्या 50 लोकांच्या रांगेत बसवताय का? तुम्ही हे विसरू नका, तुम्ही दादांशी बोलताय आणि दादा तुमच्या ह्या अवस्थेला बिलकुलही मान्य करायला तयार नाही. दादांना एवढं जरूर ठाऊक आहे की तुम्ही लोकांचा विचार करत बसलात, परिस्थितीचा विचार करत बसलात, तर आत्महत्येशिवाय दुसरं तुम्हाला परिणाम साधता येणार नाही. नैराश्याशिवाय दुसरा परिणाम साधता येणार नाही. परिणाम बदलायचा असेल, मनोवृत्ती बदला. तुमच्या प्रगतीची कास धरा, तुमच्या उन्नतीची कास धरा. तुम्हाला शेवट कसा हवा आहे त्याच्यासाठी अखंड वाटचाल करत राहा. आणि जर प्रगती करायची असेल तर आधार एकच आहे, उन्नती करायची असेल तर आधार एकच आहे. त्याचं नाव आहे करुणा. करुणा, कंपॅशन. तुमची करुणा वाढवा. जोपर्यंत तुमची करुणा वाढत नाही, जोपर्यंत तुम्ही कंपॅशनेट होत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या पूर्णत्वाचा, तुमच्या विजयाचा, तुमच्या उन्नतीचा, तुमच्या प्रगतीचा विचार तुमच्या अंतरंगात प्रबळ करू शकत नाही. करुणा. करुणा काय आहे? करुणा म्हणजे यश येवो किंवा अपयश येवो, शेवटाला पोचण्यासाठी धडपड करत राहणं, त्याला म्हणतात करुणा. कोणत्याही गोष्टीने गांगरून न जाता,
कोणत्याही गोष्टीने उत्तेजित न होता शेवटाला पोचण्यासाठी धडपड करत राहणं करुणा, कंपॅशन. चालता चालता पडलात, गुडघा फुटला, पाय ठेचाळला, हात फ्रॅक्चर झाला, काहीही होऊ दे ना, रांगत रांगत उठेन, चालत जाईन, नाही पळता येत आहे, पळता येत नाहीये, चालता येत नाहीये, रांगत जाईन, पण जाईन मात्र नक्कीच. प्रयत्न सोडणार नाही, काहीही करायला तयार आहे आणि काही झालं तरी सुद्धा ध्येय मार्गावर चालायला तयार आहे. पण शेवट मात्र माझा तोच असला पाहिजे. माझा विजय निश्चित आहे, विजयश्री निश्चित आहे. झालं, तुम्ही करुणेने भरलात. कारण करुणा मित्रांनो 3 प्रकारच्या करुणा आहेत. पहिली स्वकरुणा, सेल्फ कंपॅशन, स्वतःवर करुणा करा. स्वतःचा विजय झालाच पाहिजे, त्याला म्हणतात मनोविजय. दुसरी आहे एक्सटेंडेड कंपॅशन, त्याला म्हणतात जनविजय, इतरांचा विजय झालाच पाहिजे. आणि तिसरी आहे रिसिव्हिंग कंपॅशन, जी लोक करुणा करतायत त्यांचा सद्गुण तुमच्यात उतरलाच पाहिजे. जी लोक तुमच्यावर करुणा करतायत, जी लोक तुम्हाला विजयाकडे घेऊन चाललेत, त्यांचा बोट धरून तुम्ही चालायलाच पाहिजे. तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्वतःच्या मनाला समजवून उमजवून विजयाकडे वाटचाल करायला हवी, ही झाली सेल्फ कंपॅशन. ज्याप्रमाणे तुम्ही विजयाकडे निघाला आहात, शेवटाकडे निघाला आहात, त्याचप्रमाणे इतरांना सुद्धा प्रेरित करून त्यांना सुद्धा विजयाकडे घेऊन जायला हवं, हे झालं एक्सटेंडेड कंपॅशन. आणि जी लोक विजयाकडे निघाले आहेत त्यांचंच फक्त बोट धरायचं आणि त्यांची संगत करून आपण विजयाकडे जायचं, हे झालं रिसिव्हिंग कंपॅशन. तुम्ही करुणामूर्ती बना, तुमची विजयश्री निश्चित आहे. नीट लक्षात घ्या मित्रांनो, उन्मनी अवस्था म्हणजे उन्नतीकडे नेणारी अवस्था. ही मनाची अवस्था फार गरजेची आहे. आणि आपल्यात सगळ्यात कमतरता कशाची असेल तर ती आहे करुणेची. सगळ्यात कमी काय असेल, उणीव कोणती असेल तर करुणेची उणीव आहे. तात्पुरतं यश सगळ्यांना हवंय, पण परमनंट यश म्हणजे विजय हा मात्र सगळ्यांना गावी नाही आहे. त्याला व्हिजन लागतं. एक पाऊल मागे आलात म्हणून तुम्ही अपयशी ठरत नाही. ते पाऊल मी मागे घेतलं त्याच्यामुळे विनाकारण होणारा संताप टळला, विनाकारण होणारी भांडणं टळलीत, विनाकारण होणारा वाद टळला. पण त्या एक पाऊल मागे आल्यामुळे दोघांची गट्टी झाली, दोघंजण निघाले आणि शेवटापर्यंत पोचले. हा तुमचा विजय आहे. विजयाची विचारधारा कमी लोकांची. सगळ्यांना यश हवंय, पण विजय किती लोकांना हवाय? तुम्ही स्वतःचं आता आत्मपरीक्षण करा आणि स्वतःला प्रश्न विचारा, तुला यशस्वी व्हायचंय की विजयी व्हायचंय? आणि आजपर्यंत तू यशाची वाटचाल करत होतास की विजयाची? तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, तुम्ही यशाचे अभिलाषी आहात, विजयाचे नाही. कोणी काही म्हटलं म्हणून आपण लहान होऊन जात नाही, पण तेवढं सुद्धा आपण एक पाऊल मागे यायला तयार नसतो. कोणी डॉमिनेट केलं, कोणी फजिती केली, कोणी आपल्याला फसवलं, कोणी आपल्याला त्रास दिला, कोणी आपला अपमान केला, तर आपण
तेवढंही सहन करायला तयार होत नाही. ॲक्च्युली सहन करायची गरजच नसते. आपलं लक्ष जर विजयाकडे असेल तर आपण त्या मार्गावरून थोडंसं बाजूला होतो, पण ते आपलं फक्त अपयश असतं मार्गावरचं. आणि बाजूला होऊन आपण पुन्हा लूप लाईन घेऊन साईडने जाऊन पुन्हा त्या मार्गावर येऊन जातो, कारण लक्ष विजयावर असतं. नाहीतरी रस्त्यांची कामं चालू असताना राईट टर्न, लेफ्ट टर्न, डायव्हर्शन असं दिलेलं असतंच ना लिहून. मग ते डायव्हर्शन दिलं आणि चांगली डांबरी सडक सोडून कच्च्या रस्त्यावर आम्हाला पाठवलं. म्हणून तिथे त्रागा करायचा का? तिथे राग करायचा का? चिडचिड करायची का? नाही, छोटंसं डायव्हर्शन आहे. किलोमीटर 2 किलोमीटर जा ना त्या रस्त्याने, पुन्हा डांबरी रस्त्यावर लागणार आहेस. विजय तुझा आहे. शेवटाला पोचणार आहेस, गंतव्याला पोचणार आहेस. काळजी करू नकोस. विजयाचे विचार ठेव, यश अपयशाचे नाही. अजून पुढची पायरी आहे. पण मला अपयश आलं म्हणून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे. मुलांचा सांभाळ करण्यात अपयश आलं, नवऱ्याबरोबर संसार करण्यात अपयश आलं, मार्क मिळवण्यात अपयश आलं, सामना जिंकण्यात अपयश आलं, असं म्हणत म्हणत आत्महत्या करणारी लोक आहेत. कारण ती लोक पार गांगरलेली लोक आहेत. ती लोक उन्मनी अवस्थेपर्यंत, प्रगतीच्या उन्नतीच्या अवस्थेपर्यंत पोचतच नाहीत. शाळेची प्रगती याचा अर्थ असं थोडीच आहे की एका विषयामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळाले, बाकीच्यामध्ये नापास झाले. असं पण नाही की पहिल्या वर्गात पास झाले आणि नंतरचे वर्ग नापासच झाले. तुम्हाला वर्षानुवर्षे पास होत 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 10 वर्ष 15 वर्ष अभ्यास करत जावा लागतो. त्याला म्हणतात तुमची पूर्ण उन्नती. ते पूर्णत्व झालेलं असतं, म्हणून तुम्हाला नोकरी मिळते, म्हणून व्यवसाय. अख्ख्या 15 वर्षाची तपस्या, लॉंग टर्म, हा विजय आहे. विजय क्षणिक नसतो, यश क्षणिक असतं. विजय लॉंग टर्म असतो. सगळ्यांना यश आणि विजय दोघांमधला फरक कळला ना? किती लोक विजयी भव हा आशीर्वाद स्वतःला आणि इतरांना द्यायला तयार आहे? त्यांनी हात वर करा. थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू, थँक्यू. विजयी भव. आता काळजीचं काम नसावं. तुमच्या मुलांचं अपयश तुम्हाला फार जास्त त्रस्त करणारं राहणार नाही जर विजयाची कास धराल तर. फार आदळापट करायची, आक्रस्ताळेपणा करण्याची, रागाराग करण्याची, चिडचिड करण्याची गरज राहणार नाही जर आपण विजयाची कास धराल तर. भगवान बुद्धांजवळ एवढी करुणा होती आणि विजयाचेच विचार होते, म्हणूनच तर बुद्ध त्यांच्याबरोबर वाईट वागणाऱ्या लोकांबरोबर चांगलेच वागत होते. कारण त्यांना माहिती होतं हे डायव्हर्शन आहे. आता सडक सोडून थोडंसं आता कच्च्या रस्त्याने जायची वेळ आली आहे. हेच तर विशेष आहे. हेच विशेष आहे. छोट्या छोट्या डायव्हर्शन्सला घाबरू नका. लगेच हातपाय गाळून बसू नका. विजयी भव. स्वतःची पाठ थोपटायची, विजयी भव. स्वतःला आशीर्वाद द्यायचा, विजयी भव. मनोविजय. झाली करुणा. कंपॅशन, सेल्फ कंपॅशन. तुमच्यासोबत कोणीही आला, रडायला लागला, आक्रोश करायला लागला, तक्रार करायला लागला, कोणताही व्यक्ती जो इतरांना दोष देतोय, आरोप करतोय, त्याला म्हणा थांब रे बाबा, विजयी भव. तो म्हणेल हे काय? हे डायव्हर्शन आहे. फार तक्रार करून विनाकारण डोकं खराब करू नकोस. फार दोष देऊन परेशान होत बसू नकोस. रक्त जाळू नकोस. BP वाढवून घेऊ नकोस. वेगवेगळे रोग आजार लावून घेऊ नकोस. मग काय? डायव्हर्शन आहे. थोडंसं कच्च्या रस्त्याने जा, पुन्हा सडकेवर लागणार आहे. विजयी भव. शेवटापर्यंत जा. तुझेच आहेत ते. भावंडही तुमचेच, नातेवाईकही तुमचेच, कुटुंबीयही तुमचे, सहकारी पण तुमचे, सगळं तुमचंच आहे. विजयी भव. शेवट गोड व्हायला हवा. विजयी भव. छान वाटतं ना? छान वाटतं की नाही? येस ऑर नो? खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय.
मनातला सगळा राग निघून चाललाय, आक्रोश कमी होतोय. पण मित्रांनो, मग विजयी होण्यासाठी अर्थात मनाची उन्नती साधण्यासाठी, उन्नतीच्या प्रगतीच्या दिशेने अखंड वाटचाल करण्यासाठी, उन्मनी अवस्थेसाठी काय करावं लागेल? सगळ्यात पहिलं तुमच्या शब्दांना लगाम घालावा लागेल. ज्याला करुणा हा शब्द आपल्या जीवनात वास्तव म्हणून उतरवायचा आहे, ज्याला स्वतःवर करुणा करायची आहे, इतरांवर करुणा करायची आहे आणि ज्याला विजयी व्हायचं आहे, त्याने सगळ्यात पहिले लक्ष द्यायचं आपल्या शब्दांकडे. कारण विचार कधी-कधी आपल्या मुठीमध्ये पकडले जातात, कधी-कधी पकडले जात नाहीत. पण शब्द मात्र कानाने ऐकले जातात, आपल्याही आणि इतरांच्याही. त्याच्यामुळे शब्द पकडणं सोपं जातं. शब्दांकडे लक्ष द्या. जेवढे शब्द तुम्ही उच्चारताय तेवढ्यांपैकी नकारात्मक किती आणि सकारात्मक किती आहे, चांगले शब्द किती आणि वाईट शब्द किती आहे, त्याचं अवलोकन करायला शिका. तुमचे शब्द खूप महत्त्वाचे ठरतात, खूप जास्त. मित्रांनो, माझ्या वाचण्यात एका व्यक्तीबद्दल आलं. नासाचा उपक्रम परग्रहावरील जीवांचा अभ्यास करण्याचा होता. परग्रहावरील वेगवेगळ्या जीवांचा अभ्यास करण्यासाठी जी मोठी टीम होती, त्या टीममध्ये एक डॉक्टर कूलर नावाचा व्यक्ती होता. त्याने PhD केलं होतं. फिजिक्समध्ये PhD केलेला हा व्यक्ती नासामध्ये काम करायचा. परग्रहावरील जीवांचा अभ्यास करण्यासाठी. मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट काय, त्याने परग्रहावरील जीवांचा अभ्यास करण्यासाठी संगणक प्रणाली सुद्धा डेव्हलप केली आणि तो त्या विभागाचा प्रमुख होता. तुम्हाला वाटेल एवढं कशासाठी सांगताय? त्याला काही शारीरिक व्यंग्य होतं का? त्याला ते करण्यासाठी काही अडचण होती का? होती ना. तो त्याच्या शारीरिक अडचणीवर मात करण्यासाठी नेहमी स्वतःला सांगायचा की अरे किरकोळ वेदना आहे, फार किरकोळ त्रास आहे हा. तो प्रत्येक वेळी स्वतःला सांगायचा किरकोळ त्रास आहे, किरकोळ त्रास आहे. अगदी साधा सुद्धा किरकोळ त्रास आहे. इतरांना सुद्धा तो तेच सांगायचा. कोणी काही म्हटलं की तुला त्रास आहे का? खूप मोठा त्रास होतोय? नाही नाही, किरकोळ त्रास आहे, अगदी साधारण. काय त्रास होता याला? संधिवाताचा त्रास होता का? पाठदुखीचा त्रास होता का? मानदुखीचा त्रास होता का? नाही. डॉक्टर कूलर्सला डोळेच नव्हते, आंधळा होता. नासाचं संशोधन, ते सुद्धा परग्रहावरील जीवांचं संशोधन, नुसतं संशोधन नाही, त्यांचा अभ्यास, त्याच्यासाठी संगणकाची प्रणाली, कॉम्प्युटरची प्रणाली आणि ती प्रणाली डेव्हलप करणाऱ्या त्या पूर्ण विभागाचा प्रमुख. एवढी मोठी जबाबदारी आणि ती जबाबदारी निर्वहन करून सगळ्यात चांगलं कार्य करणाऱ्या PhD प्राप्त केलेल्या ह्या डॉक्टरला डोळेच नव्हते आणि डोळे नसून सुद्धा हा स्वतःला नेहमी सांगायचा किरकोळ त्रास आहे. लोकांना सांगायचा किरकोळ त्रास आहे.
फक्त शब्दांनी स्वतःला किरकोळ त्रास आहे असं सांगितल्यामुळे ही व्यक्ती PhD पर्यंत पोहोचू शकली, नासापर्यंत पोहोचू शकली, परग्रहावरील जीवांचा अभ्यास करण्यापर्यंत पोहोचू शकली. ही व्यक्ती संगणकीय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांच्या विभागाची प्रमुख बनू शकली आणि एवढं मोठं कार्य दीर्घकाळ रिटायरमेंटपर्यंतचं करू शकली. कशाच्या बळावर? फक्त शब्दांच्या बळावर. तुमचे शब्द खूप मॅटर करतात. डॉक्टर कुलर्स म्हणतात, तुमचे शब्द खूप मॅटर करतात. फार डेंजर आहे, फार भयंकर आहे, फार हॉरिबल आहे, फार डेंजरस आहे असे शब्द वापरायला लागलात म्हणजे तुमचं रक्त खवळायला लागतं आणि पुढच्याच क्षणी तुम्ही बेताल वागायला लागता. तुमच्या अपयशाची सुरुवात इथून होते. मनोविजय जर करायचा असेल तर तुम्ही पहिले करुणामयी शब्द वापरा. छोटंसं आहे, मामूली आहे, सर्वसाधारण आहे. त्रासाबद्दल तुम्ही इतके करुणामयी शब्द वापरू शकता. हो, तेच तर आश्चर्य आहे मित्रांनो. तुमच्या हाताला फ्रॅक्चर होऊ द्या आणि तुम्ही फक्त हॉस्पिटलमध्ये जा. डॉक्टर खूप भयंकर त्रास होतोय, अनबेरेबल, काहीच करू शकत नाही, ओ मला हात पण लावायचा नाही. डॉक्टर म्हणतो हात लावणार नाही तर करू काय? ऑपरेट कसं करणार? तुम्ही जेवढं त्या गोष्टीला भयंकर बनवत जाता, तुम्हाला स्वतःप्रती करुणा आहे का? तुमच्या हाताप्रती करुणा आहे का? पण जेवढं तुम्ही म्हणता त्याला सर्वसाधारण आहे, किरकोळ आहे, होईल ना, मॅनेजेबल आहे डॉक्टर साहेब, तेवढं तुम्हाला पण स्वतःबद्दल आश्वस्तता वाटायला लागते, त्या डॉक्टरला पण तुमच्याबद्दल वाटायला लागते आणि तुम्ही ॲटोमॅटिकली एका वेगळ्या फेजमध्ये जाता आणि तुमचं ऑपरेशन होऊन पण जातं. खूप मोठा फरक पडतो आहे. ॲग्रीड ऑर नॉट? आठवा ना, सकाळपासून सायंकाळपर्यंत आपण गफलत करून कितीतरी असे शब्द वापरतोय जे शब्द नकारात्मक आहे आणि आपल्याला त्रासदायक ठरत आहेत. नातेसंबंध, जर नातेसंबंधापैकी तुम्हाला तुमच्या जीवनात विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला असे अभद्र वाक्य बोलता कामा नये. कलियुगाबद्दल बोलणं बंद करा. पुरुष खराब असतात, बोलणं बंद करा. स्त्रिया खराब असतात, बोलणं बंद करा. समाज बिघडला आहे, पिढी बिघडलेली आहे, मुलं बिघडली आहेत, बोलणं बंद करा. जग स्वार्थी आहे, बोलणं बंद करा. माझा सगळेजण फायदा घेतात, बोलणं बंद करा. तुमच्या शब्दांना किंमत आहे, करुणा बाळगा. वास्तव काय आहे? सत्य काय आहे? सगळेजण भावनांचे भुकेलेत. वास्तव काय आहे? सगळ्यांना चांगलं चुंगलं खायला आवडतं. मान्य आहे का बघा? सगळ्यांना चांगलं देखणं दिसावं म्हणून चांगले कपडे घालायला आवडतात. सगळ्यांना चांगल्या जागी बसायला उठायला आवडतं. सगळ्यांना चांगलं बोलायला, चांगलं ऐकायला आवडतं. सगळ्यांना चांगल्या लोकांमध्ये राहायला आवडतं. तो अशिक्षित असो किंवा सुशिक्षित, तो गरीब असो किंवा श्रीमंत, ती स्त्री असो किंवा पुरुष, तो भारतीय असो किंवा अमेरिकन, तो काहीही असो, त्यांना भावनांना जपायला आवडतं. त्या स्तरावर सगळे एक आहेत मित्रांनो. त्यामुळे विनाकारण भलते काही दोषणं देऊन तुम्ही करुणेच्या पलीकडे जाऊ नका. तुम्ही करुणा बाळगा. नातेसंबंध तुमचे विजयापर्यंत घेऊन जातील. तुमचा जीवन विजयी होईल. नंबर 1. नंबर 2, आर्थिक व्यवहार. आर्थिक व्यवहाराबद्दल आपण कोणते शब्द वापरता थोडं चेक करा. मी फार कर्जात बुडालेलो आहे. नेहमी तुम्ही कर्जाबद्दल बोलत असता का?
मी फार कर्जात बुडालो आहे, माझ्या अंगावर कर्ज झालं आहे, सगळी अर्थव्यवस्था भिकार आहे. काय मागच्या 5 वर्षापासून अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे, मंदी वाढलेली आहे, अराजकता पसरलेली आहे, काही कोणाचा पायपोस कोणात नाही आहे. असं जर बोलत असाल मित्रांनो, तर तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःला धोका देताय. तुम्ही विजयापर्यंत नेऊ शकणार नाही. आर्थिकदृष्ट्या तुम्ही तसेच होणार आहात जशा प्रकारचे विचार तुम्ही मांडताय. आर्थिक व्यवस्था बिघडलेली आहे, भिकार झालेली आहे असं म्हणू कसं शकता? याच आर्थिक व्यवस्थेमध्ये काही लोक मिलिनियर बनत आहेत, बिलिनियर बनत आहेत, ट्रिलिनियर बनत आहेत. काही लोक श्रीमंत होत आहेत, गडगंज श्रीमंत होत आहेत. कशामुळे होत आहेत? ते काय आकाशातून खाली टपकले की काय? काय कारण काय? कारण आमची विचारसरणी. फक्त विजयाचा विचार करा, फक्त विजयाचा विचार करा. मला माझी आर्थिक धोरणं ठरवायला हवीत. माझं क्रिएशन जेवढं चांगलं असेल, माझी कन्स्ट्रक्शन जेवढे चांगले असतील, माझ्या सर्व्हिसेस जेवढ्या चांगल्या असतील, तेवढी माझी अर्थव्यवस्था स्ट्रॉंग असणार आहे. करुणा बाळगा. पहिले सृजनशील बना, रचनात्मक बना, सेवाधारी बना आणि मग बघा तुमची आर्थिक व्यवस्था काय होते ते. करुणा करा. मान्य आहे? तिसरी बाब, आपली चूक होते व्यवसायाप्रती, आपल्या कामधंद्याप्रती. ज्या लोकांना आपण विचारलं की 10 वर्षानंतर तुमचा व्यवसाय कसा असेल, तुम्ही म्हणाल कोणाला सांगता येईल काय असेल, कल्पना पण करवली जात नाही. एवढे दिवस खराब येत चाललेत ना, आणि हळूहळू एवढी परिस्थिती बेकार होणार आहे, काही सांगता येत नाही धंद्याचं काय होणार आहे आणि कशाचं व्यवसायाचं काय होणार आहे. काय होणार आहे तुमचं? काय होणार आहे तुमचं? अहो, तुम्हाला कल्पना तरी करता येते का 10 वर्षानंतर आता तुम्ही आहात त्याच्यापेक्षा किती उन्नत होऊ शकता? तुमच्याजवळ त्या कल्पना शक्ती असून सुद्धा त्याचा वापर नाही, कारण स्वकरुणाच नाही ना. आज तुमच्या हातात जो उद्योग आहे, जो व्यवसाय आहे, तो काल तरी होता का? 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी होता का? नव्हता. मग का आला तो? तुमच्या कल्पनेनेच आला. तुम्ही कल्पना केली, तुम्ही त्याच्यावर विचार करायला लागलात, म्हणून त्या व्यवसायात आलात. आता तो व्यवसाय सुरू केला, तुमची कल्पनाशक्ती अजून वापरली, म्हणून तुम्ही असं करून पाहता येईल का, तसं करून पाहता येईल का, ह्या मार्गाने का, त्या मार्गाने का, असं करता करता अजून जास्त त्याला विकसित केलं. एवढं करत करत जर आजपर्यंत आला आहात, तर पुढे कल्पना कशाला सोडताय? माझी कल्पना, माझे विचार, विचार करा ना. जर तुम्ही चालूच ठेवाल मित्रांनो, तर तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास, तुमच्या समजुती तुमच्या कृतींमध्ये उतरायला लागतील आणि तुमच्या कृतींमधून तुमची निष्पत्ती, तुमचे परिणाम साकार व्हायला लागतील. ॲग्रीड? व्यवसायासाठीची 2 साधनं भलेही बाह्य जगामध्ये मिळणार नाहीत, पण तुमची कल्पनाशक्ती मात्र तुमच्या व्यवसायाला चंद्रापर्यंत नेऊन पोहोचू शकते. लोकांनी आहेच ना चंद्रावर जागा विकणं सुरू केलं आहे ना. लोक प्लॉट पण बुक करतायत. तुम्हाला पण करायचं असेल तर करू शकता. आश्चर्य वाटतं ना. पण ही लोक कल्पक लोक आहेत. ते चंद्रावर बुकिंग करू शकतायत. आपल्याला आपलाच प्लॉट होत नाही आहे. दुसऱ्यांचे प्लॉट बुक करण्याचा विषय सोडा. काय, कशामुळे आहे? आपल्या विचारांमुळे. उन्नतीचा विचार ठेवा, शेवट गोड झाला पाहिजे. 4थं महत्त्वाचं, आरोग्याविषयी. तुम्ही आरोग्याविषयी काय बोलत राहता? माझा पाठदुखीचा त्रास कधीच कमी होणार नाही, आयुष्यभरच राहणार आहे ते. आता काही लोक म्हणतात
आता स्मशानातच आमची औषधी जाणार आहेत. सोबतच राहणार आहेत ते. रोज त्याच गोळ्या घ्या, तोच औषधी घ्या, मानदुखी कमी होत नाही, पाठदुखी तशीच राहणार आहे. हा संधिवाताचा त्रास, अरे वस्तू पण उचलू शकत नाही मी, आणि उचलता पण येणार नाही मला. तुम्हाला माहिती आहे तुमच्या विचारांमुळे असं सगळं होतं आहे. डॉक्टर कूलर्सला आठवा ना, किरकोळ त्रास आहे म्हणतात. डोळेच नाही आहेत त्या माणसाला, आंधळा आहे, जन्मांध आहे, आणि नासाचा सायंटिस्ट आहे. नुसता सायंटिस्ट नाही, विभाग प्रमुख आहे. आणि तुम्ही म्हणताय पाठदुखीचा त्रास, कमरदुखीचा त्रास, डोकेदुखीचा त्रास, मायग्रेनचा त्रास, हृदयाचा त्रास, लिव्हरचा त्रास, आणि हा आयुष्यभर राहणार. कशाचं आयुष्यभर राहणार आहे? तुम्ही तुमच्या उन्नतीचा, तुमच्या पूर्णत्वाचा तुम्ही कधी विचार करतच नाही. तुम्ही काहीही चेंज करू शकता. विचार चेंज करा, तुम्हाला आरोग्य चेंज करता येतं. विचार चेंज करा, तुम्हाला व्यवसाय चेंज करता येतो. व्यवसायाची दुर्दशा चेंज करता येते. तुम्ही विचार चेंज करा, तुम्हाला नातेसंबंधात आलेलं कडवटपणा चेंज करता येतो. तुम्हाला तुमच्या बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीला सुद्धा चेंज करता येतं. विचार चेंज करून टाका. सगळं काही मनोवृत्तीवर आहे, पण तुमचे प्रबळ विचार मात्र, ज्यांची सत्ता तुमच्यावर गाजवली जाते, ते विचारच मात्र चुकीचे ठरत आहेत. पूर्णत्वाचे ठेवा, विजयाचे ठेवा. स्वतःच्या पाठीवर हात ठेवा आणि स्वतःला 10 म्हणा, विजयी भव, विजयी भव, विजयी भव. आजसाठी हा मंत्र. धन्यवाद.